नमस्कार मित्रांनो, 17 जून 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 10 निर्णय घेण्यात आलेले आहे। मित्रांनो, धडाकेबाज 10 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। तर कोणकोणते हे निर्णय घेण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, शेतीसाठी मोठी बातमी आहे की शेतीसाठी AI धोरण मंजूर करण्यात आलेले आहे। आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचे मानधन दुप्पट करण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली। या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले असून राज्यात शेतीसाठी AI धोरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे। महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री AI धोरण 2025 ते 2029 मंजूर करण्यात आले आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडविता येणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल। यासह धारावी पुनर्विकास अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर मग राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 10 मोठे निर्णय पुढील प्रमाणे आहेत। ट्रायबल इंडस्ट्रीला क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास मौजे जांबुटके जिल्हा नाशिक येथील 29 हेक्टर 52 आर जमीन आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। MMRDA आणि मेसर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत, सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प। ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार। मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरावरील मुद्रांक शुल्क माफ, विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार। हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। चौथा महत्त्वाचा निर्णय आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी SPV आणि अन्य यंत्रणा दरम्यान भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ। लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार। योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजे वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजेच AWS ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय। राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी हा प्रकल्प आहे। शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री AI धोरण 2025 ते 2029 मंजूर। कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार। कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुभव विश्लेषण याचा वापर करत राज्यातील ॲग्रिस्टॅक, महाॲग्रिस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, ॲग्मार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाDBT यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे। शेती क्षेत्रात मोठी क्रांती या निमित्ताने येणार आहे। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे मुंबई मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 या मेट्रो प्रकल्पाकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तसेच विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। पुढचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ। यात जोडीदारालाही मानधन मिळणार। गौरव योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। आणि शेवटचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय आहे अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार। विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल करण्यात आलेला आहे। प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे
मंत्रिमंडळ निर्णय या ठिकाणी झालेले आहे। मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।